मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्याला ताट भरून जेवण म्हणजे तेल न वापरता बनवायचं आहे। बऱ्याच जणांना आज काय वजन वाढीचा असो किंवा इतर हेल्थ इश्यू असो काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत, तर डॉक्टर सल्ला देत आहे की तुम्ही ऑइली खाऊ नका किंवा बाहेरचं खाऊ नका आणि आपल्याला हेल्दी आणि घरचं जेवण चविष्ट सात्विक जेवण जेवायचं आहे, ते पण कमी वेळेत। आणि बघा हे ताट भरून जेवण कसं बनवलं आहे ते पाहूया आपण। मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे। आपल्या जेवणामध्ये डाळ, भाकर, भात, वरण आणि भाजी एखादी असतेच। तर बघा आपण आणि इथे मी डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 1 वाटी डाळ, 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी। कांदा, प्रत्येकाच्या घरी आजकाल खूप स्पायसी किंवा तिखट चटपटीत खायला आवडतं, पण ते कसं असतं आपल्या शरीराला ते योग्य नाही आहे खाण्यासाठी। आपण कसं करतो, जिभेचं काय थोड्या वेळासाठी चव असते, पण आपल्या बॉडीला जर एकदा त्या सवयी लागल्या किंवा मनाला लागल्या ना, त्यानंतर जात नाहीत। त्याच्यामुळे आपल्याला अतिशय चविष्ट जेवण आणि शक्यतो ट्राय करा की आपण घरचंच जेवण जेवलं पाहिजे। हॉटेलवर चटपटीत भेटतं बाबा, ते पण काय असतं त्याच्यात हॉटेलमध्ये आपल्याला चटपटीत आणि स्पायसी ऑइली जेवण भेटतं, दिसायला पण चांगलं दिसतं, पण फक्त दिसायला नाही की आरोग्यासाठी फायदेशीर पण असलं पाहिजे। तर इथं डाळीमध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे कांदा, टोमॅटो, 1 कांदा आहे, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, मिरची। आपल्याला हे सगळं काय करायचं, डाळ लावून घ्यायची आणि याच्यातच टाकायचे, म्हणजे आपल्याला ते तेल टाकायची गरज नाही। थोडंसं हळद पण टाकून घ्यायची आहे डाळीमध्ये। बघा डाळीला 2च शिट्ट्या करून घ्यायच्या, 2 ते 3 पाहिजे। आणि बघा ही आपली डाळ एकदम तयार झालेली आहे। ह्याच्यात मीठ टाकून तुम्ही अशी पण खाऊ शकता, पण बऱ्याच जणाला काय एकदा तर तिखट खायची सवय लागलेली असते, आपल्याला असं जेवण जात नाही, तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि फक्त 1 चमचा तूप वापरून आपल्याला ह्या वेळेला तडका द्यायचा आहे। आपल्याला खूप कमी तेल तर नाहीच, पण तूपच वापरून हा तडका द्यायचा आहे। थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि थोडासा लसण आहे ते खुडून घेतलेला आहे, आणि मिरची। आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग आपल्याला पचायला लवकर पचतं त्याच्यामुळे टाकायचं। हळद आणि 1 चमचा तिखट आवडीनुसार टाकायचं। सर्व मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करायचा आणि आपल्याला याचा तडका द्यायचा आहे। थोडंसं धने जिरे पूड आपल्याला हा तडका देऊन टाकायचा लगेच। बघा एकदम अशी आपण हॉटेलमध्ये भेटते ना तीच चव येते। त्याला एकदा शिजवून घ्यायचं ह्या डाळीला अजून परत, आणि अतिशय चविष्ट जेवण, आणि आपल्याला असं वाटणार पण नाही की आपण बिना तेलाची भाजी खातोय। इतकं चविष्ट आणि चवदार ही डाळ होते आपली, खूप छान। इथं आज चतुर्थी होती माझी, त्याच्यामुळे मला काय गोड पण आणि चतुर्थीसाठी पण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवायचं होतं काहीतरी। मी तर परत 1 चमचा तूप वापरलेला आहे। हा ओला नारळ आहे आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे, बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। ते छान आपलं नारळाचं मॉइश्चर गेले की त्याचा अर्धा वाटी गूळ, कधीही साखरेपेक्षा गूळ चांगला, तर साखर न वापरता आपण गूळच वापरला पाहिजे, आणि तो पण कमी, खूप गुळाचं प्रमाण पण कमी वापरलं पाहिजे। आजकाल वजन वाढीचं कारण म्हणजे तेल, साखर, फास्ट फूड, आपण बाहेरचं फूड खातो त्याच्यामुळं आहे। तर आपण शक्यतो घरीच करायचं। आणि इथे मी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत, विलायची, आणि इथे मी जायफळ आहे ते खिसून टाकायचं। जायफळचा फ्लेवर गोडसाठी खूप छान येतो, आणि हे आपलं सगळं सारण झाल्यानंतर आपल्याला हे टाकायचं, म्हणजे काय तो फ्लेवर छान येतो। नाही तर आपण काय करतो, कधी कधी सुरुवातीला टाकलं का तो त्याचा वास आहे ना तो हे जातो निघून, तर ह्याच्यामध्ये काय करायचं, कधीही शेवटी टाकायचं गोड असताना। तर बघायचं झालं मी डाळ आता काय करते, भात लावून घ्यायचा आपल्याला 1च वाटी भात पण रात्री आता ताट भरून पण जेवण आणि हलकं फुलकं जेवण असायचं, तर आपल्याला 1 वाटी डाळ, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून मी तर मोदकासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते मळून घ्यायचं आहे। आणि तर तुम्हाला पोळ्या करायच्या असतील तर पोळ्याही करू शकता, पण मी रात्री हलकी फुलकी थोडी भाकर पचायला हलकी असते आणि लवकर आणि तेल न वापरता पण ही भाकर होते। मग काय आपल्याला चपाती म्हणले की थोडंसं तेल लावावंच लागतं, ती फुगत नाही ना त्याच्यामुळे। तर मग मी भाकरीच खातो, पचायला हलकी फुलकी असते आणि डायजेस्ट लवकर होते ही भाकर, आणि पोट पण भरल्यासारखं वाटते। तर बघा ही भाकर आहे, ती भाकर आपल्याला छान पीठ लावायचं, छान मळून, जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळताल ना तेवढी भाकर छान आणि मऊ होते। तर आपण छान पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला, आणि ती थापून घ्यायची आहे। आणि तुम्ही इथं पोळी पण करू शकता, पण मग तुम्ही फुलके करायचे किंवा तेल न लावता ती पोळी करून घ्यायची। भाकर टाकायची, लगेच आपल्यावरतून पाणी लावून घ्यायचं, लवकर पाणी लावून घ्यायचं, नाही तर काय होतं ते उलटे भाकर पण, आणि छान आता पलटून घ्यायचे। अतिशय चविष्ट आणि हे ताट भरून जेवण आपल्याला
कमी वेळेत आणि झटपट बनवायचं आणि रात्रीसाठी शक्यतो हलकं फुलकं जेवण पाहिजे. खूप आपण हेवी किंवा बरेच जण रात्री उपवास म्हणला की असं चटपटी तेलदार पुन्हा तळलेले पदार्थ बनवतात, पण उपवास आपण दिवसभर जेवलेलं नसतो आणि मग ते जेवण जेवायला मग ते काय होतं खूप आणि मग आपलं ओव्हर ईट होतं. त्याच्यामुळे हलकं फुलकं जेवण जेवा आणि मस्त वाटेल. मग बघा आपल्या भाकरी झालेल्या आहेत छान. इथं मोदक करून घ्यायचे आहेत मला. ही पोळी आहे ती लाटून घेतलेली आहे. छोटे छोटे मोदक करायला मला वेळ लागते हातावर, तर काय करायचं आपण एक पोळी घ्यायची, डायरेक्ट ती लाटायची एखाद्या वाटीच्या किंवा डब्याच्या साईडने त्याची सर्कल गोल करून घ्यायचे आणि ते भरून घ्यायचा मोदक लगेच. अशा आपल्याला 21 मोदक बनवायचे आहेत. गणपती बाप्पाला आवडते 21 मोदक, तर हे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला कमी वेळेत. कोणी कोणी ह्याला तळतं, पण आपल्याला हे तळ न तळता त्याला स्टीम करून घ्यायचे आहे ते मोदक. बघा भरपूर कळीचा मोदक बनवला आहे इथे मी. हे छान मोदक तयार झालेला आहे. आपले इथे 21 मोदक तयार झालेले आहेत. आपल्याला त्याला स्टीमच करायचे आहेत न तळता, ते स्टीम करून घ्यायचे आणि शक्यतो उकडीचे मोदक पिठाच्या कणकेचे असतात ना, ते थोडेसे थंड झाले की काय होतं त्याला वातडपणा येतो. तर शक्यतो आपण लगेच इकडं हे करायचं, स्टीम करायला ठेवले आणि लगेच स्वयंपाक ज्यावेळेस म्हणजे जेवायचा टाईम आहे ना त्यावेळेसच आपण हे करायचं. इथं मी करणार आहे कोशिंबीर तोंडी लावायला. कोशिंबीर शिवाय आपलं ताट पूर्ण होणार नाही. इथं घेतलेलं आहे मी थोडंसं पत्तागोबी, मिरची, कांदा, टोमॅटो आणि दही. आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात भाज्या टाकू शकता. थोडीशी शिमला मिरची आहे, कांदा, टोमॅटो आहे. इथं एक चमचा थोडंसं चवीपुरतं मीठ, तिखट, शेंगदाण्याचं कूट आणि मिक्स करून घ्यायची. खूप छान आणि खूप आपल्या याला ताटाला पण छान लागतं आणि चव पण खूप छान येते. तर बघा आपलं हे ताट भरून जेवण झालेलं आहे. इथं शेंगदाण्याची चटणी वापरते, तिखट, लोणचं, काकडी, कोशिंबीर, डाळ, हा पापड भाजून घेतलेला आहे मी, भाकरी, तुम्ही चपाती पण करू शकता, भात आणि हे मोदक आपले रेडी झाले आहेत. आपण इथं ताट भरून जेवण बोलायला आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला